खरं तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिला तर शेतकऱ्याला अशा योजनेची गरज सुद्धा नाहीये। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण, शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण, एकजुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान, अडवणूक करणाऱ्याची उडवू दानादान, उडवू दानादान। काय केलं? शाश्वत शेतीवर सरकारने काय केलं? समृद्ध शेतकरी झाला का? काल 2 हप्ते एकाच वेळेस दिले निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं पुतना मावशीचं प्रेम जागं होतंय। 2000, 4000 आणि 6000 काय होतं? शेतकऱ्याच्या येण्या जाण्याच्या भाड्याला लागतात आणि सरकार या विषयावर कुठंच बोलायला तयार नाही। मग कांद्याची निर्यात बंदीचा मुद्दा असेल, कापसाच्या आयातीचा मुद्दा असेल, नुकसान झालेले लाभार्थीची संख्या 64.41 लाख आहे। नुकसान भरपाई किती लोकांना दिली? 55.22। तर अजूनही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेची अजून पोहोच बाकी आहे। सभापती महोदय, मागच्या वर्षी या सरकारने जे बजेट जाहीर केलं होतं त्याला अमृत काळ, याला पंचामृत म्हटलं होतं। या पंचामृतात प्रामुख्याने शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अशा प्रकारे त्यांनी तरतूद केली होती। पंचामृताच्या दुसऱ्या घटकामध्ये महिला, आदिवासी, मागासवर्ग समाज घटकाचा सर्वसमावेशक विकास केला होता। तिसऱ्यामध्ये भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधेचा विकास करण्याचं म्हटलं होतं त्यांनी। चौथ्या पंचामृताच्या भागामध्ये रोजगार निर्मिती म्हटलं होतं आणि 5व्यामध्ये पर्यावरण पूरक विकास म्हटलं होतं। सभापती महोदय, मी हे का सादर करतो की मागच्या वर्षी जर केलं, हे सगळं जाहीर केलं, याचं काय झालं राज्यात वर्षभरात? या 5 बाबी त्यांनी मांडलेल्या आहे। याला नेमकं काय काय केलं? शाश्वत शेतीवर सरकारने काय केलं? समृद्ध शेतकरी झाला का? शेतीचा शाश्वत विकास झाला का? महिला असेल, आदिवासी असेल, यांचा काय विकास झाला? पायाभूत सुविधा काय या राज्यामध्ये विकसित झालेल्या आहे? रोजगार कुठे निर्मिती झालेली आहे? आणि पर्यावरणाचा कुठे विकास झाला? उलटा पर्यावरणाचा ऱ्हास मागच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय झालेला आहे। आणि म्हणून आता त्या दिवशी मान्य केसरकर साहेबांनी शेतकऱ्यांच्या विषयी खूप कविता म्हटल्या। त्यांनी आता उठू सारे रान म्हटलं होतं, पण मी फक्त या सगळ्या कवितेतला एक ओळ घेणार आहे। हे मी असं म्हणणार आहे की ज्या पद्धतीने हे राज्य सरकार काम करतं, पण आम्ही सगळे विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारचा हा शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचा डाव उधळून लावू। हा राज्य सरकारचा डाव शेतकऱ्यांना पूर्णपणे बर्बाद करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। आणि म्हणून ही कविता आहे, साने गुरुजी, मी पूर्ण कविता नाही म्हणत, याच्यातल्या 3च ओळी म्हणतो। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण, शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण, एकजुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान, अडवणूक करणाऱ्याची उडवू दानादान, उडवू दानादान। आणि म्हणून मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं ही पंचामृत शेतकऱ्यासाठी दिलं होतं, मग नमो शेतकरी महासन्मान निधी आता केंद्राचा आहे, राज्य सरकारने सुद्धा नमो योजना जाहीर केली। काल 2 हप्ते एकाच वेळेस दिले निवडणुकीच्या तोंडावर। पहिला हप्ता उशिरा दिला। खरं तर राज्य सरकारने 4-4 महिन्याचा काळ यालाय, परंतु काल राज्य सरकारने 2 हप्ते एकत्र दिले, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं पुतना मावशीचं प्रेम जागं होतंय, पण एकीकडे 2000 रुपये द्यायचे आणि एकीकडे कांद्याचा भाव, कापसाचा भाव, सोयाबीनचा भाव, जो कांद्याचा भाव, कापसाचा भाव 10-10, 12-12 हजार पर्यंत होता, तो 5000 रुपयापर्यंत आणायचा। म्हणजे एका क्विंटल मधूनच शेतकऱ्याच्या 5000-6000 काढायचे आणि इकडे शेतकऱ्याला 2000-4000 रुपये द्यायचे। अशा प्रकारचं दुष्टचक्र चालू आहे। खरं तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिला तर शेतकऱ्याला अशा योजनेची गरज सुद्धा नाहीये। कोणत्याच योजनेची गरज नाही। 2000, 4000 आणि 6000 काय होतं? शेतकऱ्याच्या येण्या जाण्याच्या भाड्याला लागतात, परंतु सरकार अशा पद्धतीनं उपकाराची भाषा करतं की आम्ही 2000 रुपये देतो, आम्ही 4000 रुपये देतो, आम्ही 6000 रुपये देतो, परंतु एकीकडं खताच्या भावातून, वेगवेगळ्या पद्धतीनं बी बियाण्याच्या भावातून, मार्केटमध्ये जी लूटमार होती, याच्यातून शेतकऱ्याच्या खिशातून त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं रक्कम सभापती महोदय काढली जाते आणि सरकार या विषयावर कुठंच बोलायला तयार नाही। मग कांद्याची निर्यात बंदीचा मुद्दा असेल, कापसाच्या आयातीचा मुद्दा असेल, या सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्याची पूर्णपणे
अडवणूक या ठिकाणी झालेली सभापती महोदय. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये जर विम्याचा सुद्धा विचार केला, सरकारने 1 रुपयात विमा जाहीर केला, चांगली योजना आहे. पण या विम्याची मागच्या वर्षातली स्थिती काय? नुकसान झालेले लाभार्थीची संख्या 64.41 लक्ष आहे. नुकसान भरपाई किती लोकांना दिली? 55.22. अजूनही 9,19,000 शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई सभापती महोदय मिळालेली नाही. अजूनही शेतकऱ्यांची 408 कोटी रुपये बाकी आहे ना. आणि आपल्या माहितीच तो सांगतो, हिंगोली आणि अन्य 6 जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं विमा मागणी केल्यानंतर या विमा कंपन्यांनी राज्याकडे अपील केलं, केंद्राकडे अपील केलं. राज्याने आपल्यासारखा निर्णय दिला, शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय दिला. केंद्राने शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय दिला नाही. हिंगोली शिवाय आणखी 6 जिल्हे, याच्यातले हिंगोलीची डिटेल माहिती माझ्याकडे, या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला पीक विम्याची मदत मिळालेली नाही महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं शेतकरी तांत्रिकदृष्ट्या राज्य कुठेतरी अपयशी ठरलं. अनेक विषय बोलता येईल शेतकऱ्यांचं. यांचं हे जे पहिलं पंचामृत मागच्या वर्षीचं होतं, आताची जर बघितली तर अजूनही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेची अजून पोहोच बाकी आहे. जी देवेंद्र फडणवीसांच्या काळातलं सरकार होतं त्यावेळेच्या कर्जमुक्तीचे सुद्धा काही जणांचे पैसे अजून देणं बाकी आहे. आणि नंतरच्या उद्धवजींच्या सरकारमधील सुद्धा काही जणांचे, ती थोडी संख्या आहे, अजून त्याचा लाभ देणं सभापती महोदय बाकी आहे. घोषणा झालेली आहे सरकारने देतो म्हणून, पण तो शेतकऱ्याच्या खात्यात अजूनही 1 रुपया सभापती महोदय जमा नाही आहे. सोयाबीन पिकावर येलो मोसॅकचा झाला होता, त्याची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली मागच्या वर्षी, पण अजून 1 रुपया सुद्धा याच्यामध्ये सभापती महोदय मिळालेला नाही. आणि म्हणून अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, जवळपास 73,450 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. पण हे लोक, हे शेतकरी अजूनही सरकारच्या मदतीची वाट बघतोय सभापती महोदय. अजूनही जे शेतकरी अपघातात मरण पावत असतात त्यांच्यासाठी योजना आहे. 1,000 प्रकरण शासनाकडे प्रलंबित आहे. 1,000. हा समृद्ध शेतकरी आहे, हा शाश्वत शेतीसाठी विकासाचा काम आहे. आणि म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरू झालेली योजना 1,000 प्रकरण शासनाकडे सभापती महोदय प्रलंबित आहे. मागच्या वर्षी एक महाराष्ट्र श्री अन्न अभियान राबवलं होतं, याच्यात लिहिलेलं आहे 200 रुपयाची तरतूद. सोलापूर येथे अन्न उत्कृष्ट केंद्राची स्थापना करायचं होतं, अजून झालेलं नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन करायचं होतं, अजून झालेलं नाही. सगळ्यात महत्वाचं, देशी गोवंशांच्या संवर्धनासाठी बाह्य फलन प्रत्यारोपणाच्या सुविधेत वाढ करायची होती. फक्त महाराष्ट्र गो सेवा आयोगाची स्थापना झाली, प्रत्यक्षात कारवाई शून्य. बॅनर लागले महाराष्ट्रात सगळीकडे, गो सेवा आयोगाचे अध्यक्ष कोणतरी झालं. महाराष्ट्रात कुठेही गेलं तर बॅनर होतं, पण तो अजून फक्त आदेश निघालेला आहे, पुढे काही झाले नाही.